आमच्या इटुकल्या पिटुकल्या छकुल्या बाबूच्या नामकरणासाठी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. बारसं म्हणजे 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार, जो जन्म झाल्यानंतर सर्वात आधी केला जातो. आतापर्यंत सर्वे बाबू, शोना, माऊ असं बोलत असतात, परंतु समाजामध्ये एक ओळख पटवून घ्यावी किंवा स्वतःची ओळख व्हावी यासाठी जे नाव दिलं जातं ते बारशातच. आणि त्यासाठी आज माझा कार्यक्रम बारशाचा. आज सकाळीच अभ्यंगस्नान, फुलांची आंघोळ, दुधाची आंघोळ, अशी वेगवेगळी प्रकारची आंघोळ, त्यात छानसे कपडे. इतके छान कपडे आज पहिल्यांदाच घालत होतो. आईचा लाडका. मस्त मी छान तयारी केली. टिकली, पावडर, रोज सारखंच होतं, परंतु आज काही वेगळं होतं. बाबांचा लाडका, आईचा मयाळू. मी आज काय असेल, माझं नाव काय असेल, उत्सुकता होती. सगळ्यांशी लाडानं खेळत होतो. मस्त मजेशीर वाटत होतं. काही कळत होतं की नाही माहिती नाही, पण पहिल्यांदाच असं काहीतरी नवीन होतं. छान वाटता कधी रडायचो, आईला त्रास द्यायचो, बाबांशी खेळायचो, कळतच नव्हतं. पहिला कार्यक्रम ना माझा. मला जगातल्या, समाजातल्या ह्या नवीन नवीन गोष्टी बघून खरंच आनंद होत होता. बारसं मला माहीत नव्हतंच, पण नाव काय, कसं ठेवतील याची उत्सुकता मात्र होती. कसं म्हणत असेल मन की सर्वांचं नामकरण होतं, तसंच आज माझंही नामकरण होईल. कोणी मला शोन्या, मोन्या, बाबू असं न म्हणता आता एकाच नावाने बोलतील. जसं माझ्या बाबांचं नाव नचिकेत, आईचं नाव वासवी, तसंच आता माझं नाव काहीतरी नवीन. त्या नामकरण सोहळ्यासाठी आता इथे रीतिरिवाजी चालू होत्या. देवाण घेवाण, आमचं घ्या तुमचं घ्या. छान वाटत होतं. आत्या मला खेळवत होत्या, आजी आल्या होत्या, सगळं परिवार होतं. आज आई आणि बाबांशिवाय सगळ्यांनीच धरलं होतं. झोपाळ्यात अगदी मनमुराद खेळत होतो. सगळे बसलेले होते, माझ्याकडेच बघत होते. एक स्पेशल मोमेंट देत होते. तेवढ्यातच आत्यानं हळूच कानात नाव सांगितलं आणि कळलं, अरे वा, माझं नाव पण छान आहे, युनिक आहे. आईबाबांनी छान नाव शोधले असं म्हणून मी आनंदच लुटत होतो. सगळे गप्पा मारत होते. छान छान तयारी करून सगळेच मस्त फोटो विटो जेवण असं आनंदाने सेलिब्रेट करत होते. सगळ्याच परिवारासोबत माझे पणजोबा पण माझ्यासोबत होते. अगदी छान वाटत होतं. बाबांनी नावाचं रिव्हील केलं आणि तुम्हाला कळलंच असेल की माझं नाव काय. अगदी छान ध्रुवीन म्हणजेच अगदी मोठा माणूस, समजदार, पॉझिटिव्हिटी समजून घेणारा, अगदी उच्च स्तराचं नाव. आई या बाबांनी छान नाव ठेवलं होतं. ध्रुवीन म्हणजेच ध्रुव, वी म्हणजे वासवीचा वी, न म्हणजे नचिकेत, असं मी ध्रुवीन. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.